कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही यक्षप्रश्न शब्द ऐकलाय का? यक्षप्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर शोधणं खूप खूप अवघड असतं. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप ज्ञान प्राप्त करावं लागतं. तर हे यक्षप्रश्न एका यक्षाने युधिष्ठिरला विचारले होते. हा प्रसंग महाभारतात आहे. पण आजच्या आपल्या काळातही पुष्कळ यक्षप्रश्न आहेत. आपण थोडंसं आधी या महाभारतातले यक्षप्रश्न जाणून घेऊया आणि मग आपले यक्षप्रश्न काय आहेत. तर ती गोष्ट अशी आहे की एकदा जेव्हा हे वनात पांडव फिरत होते, अज्ञातवासात होते, तेव्हा त्या लोकांना खूप तहान लागली सगळ्यांना फिरता फिरता. तर युधिष्ठिरनी आपल्या भावाला सहदेवला सांगितलं की जा बघ बरं कुठे पाणी दिसतंय का. तर त्याला एक तळं दिसलं. खूप स्वच्छ पाणी होतं आणि तो जसंच पाणी प्यायला गेला एक आवाज आला, खबरदार, कोणी इथे पाणी प्यायचं नाही, हे तळं माझ्या मालकीचं आहे. तुम्हाला जर पाणी हवं असेल तर आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील. पण याला तर खूप तहान लागली होती आणि त्यांनी म्हटलं, जर का तुम्ही माझ्या आज्ञेबिना माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबिना पाणी प्याल तर तुम्ही मरून जाल. पण यांनी पाणी पिऊन घेतलं आणि हा मेला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या भावाला पाठवलं. अर्जुनही गेला, भीमही गेला, कोणीच परत आलं नाही. मग युधिष्ठिर स्वतः गेले तिथे. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देईन असं म्हटलं त्यांनी. जेव्हा त्यांनाही असं म्हटलं ना की माझ्या आज्ञेविना आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याविना तुम्ही पाणी नाही पिऊ शकत. तुमच्या भावांनी माझ्या आज्ञे न मानता पाणी प्यायले म्हणून ते मेले. आणि मग त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ते असे होते की तुमचा पहिला प्रश्न होता की तुमचा खरा मित्र कोण. युधिष्ठिरने सांगितलं, खरा मित्र आमची हिंमत असते. बरोबर की नाही. जसं समजा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेले, तुमच्याजवळ स्विमिंग सूट आहे, तुमच्या आईवडिलांचं पैसे आहे तुम्हाला शिकवायसाठी, रोज स्विमिंग पूलमध्ये पाठवायसाठी, पण तुमची हिंमतच नसेल पाण्यात उतरायची तर शिकू शकाल का? तसंच तुम्हाला बंदूक चालवता येत असेल, तलवार चालवता येत असेल, पण कोणी समोर शत्रू आला आणि तुमच्यात हिंमतच नाही तर तुम्ही त्याला मारू शकाल का? नाही ना. दुसरा प्रश्न होता की माणसाला चतुर कोण बनवतं. तर माणसाला चतुर, हुशार त्याचे मित्र, तो ज्यांच्या सहवासात राहतो, आई वडील, गुरु, हे सगळे मिळून बनवतात असं युधिष्ठिरने उत्तर दिलं. बरोबर आहे ना. आपण जशा लोकांबरोबर राहू तसंच तर बनू. तिसरा प्रश्न होता सगळ्यात जोरात कोण चालू शकतं. त्यांनी सांगितलं मन. हो की नाही. आत्ता आपण बसलो इथे, थोड्या वेळाने चंद्राचा विचार करतो. आपलं मन चंद्रावर पोहोचलंही असतं. कसं असेल चंद्र, काय असेल तिथे, खरंच तिथे दिसतं तिथे म्हातारी आहे का, दळण दळणारी, हरिण आहे का, असे विचार येतात की नाही. मनाने आपण पोहोचलो असतो खरोखर पोचायच्या आधी. बरेच प्रश्न विचारले आणि त्या सगळ्यांची उत्तरं युधिष्ठिरने दिली. मग त्यांनी म्हटलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग मी तुझ्या एका कोणा भावाला जिवंत करू शकतो. कोणाला करू. त्यांनी म्हटलं नकुलला जिवंत करा. यक्षला खूप आश्चर्य वाटलं. अरे असं कसं. अर्जुन आहे, भीम आहे, हे तर जास्त योग्य आहे. भीम शक्तिशाली आहे, अर्जुन धनुर्धर आहे. तर त्यांनी म्हटलं की हे पा, माझ्या वडिलांना 2 पत्नी आहे, म्हणजे मला 2 आया आहेत, एक कुंती आणि एक माद्री. कुंतीचा पुत्र मी स्वतः जिवंतच आहे, मग माद्रीचा एक पुत्र पण जिवंत असायला हवा ना. म्हणून मी माद्री पुत्र यक्षला जिवंत करायला म्हटलं. त्याच्या या उत्तराने यक्षला खूप आनंद झाला. त्यांनी त्याच्या सर्व भावांना जिवंत केलं. हे झाले महाभारतातले यक्षप्रश्न. पण आपले आजचे यक्षप्रश्न काय आहे माहिती आहे. आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतंय, त्यासाठी काय करावं. तर त्यासाठी आपण झाडं लावायची आहे, जगवायची आहे. काही दिवसांनी आता उन्हाळा येईल, मग तुम्ही जेव्हा शाळेत जाताना वॉटर बॅग नेता की नाही, तर एक जास्तीची वॉटर बॉटल ठेवायची
आणि ज्या स्टॉपवर तुम्ही उभं राहता बससाठी त्याच्या आजूबाजूला जे झाडं असतील त्याला पाणी टाकायचं. दुसरा यक्ष प्रश्न आहे मोबाईलपासून दूर कसं राहायचं. यासाठी तुम्ही स्वतःला रोज एक मैदानी खेळ तासभर तरी खेळायचं. ही आपल्याला सवयच लावून घ्या. आपोआप तुम्ही मोबाईलपासून दूर राहाल. आज इथेच थांबूया. नंतर आपण पुन्हा अजून खूप यक्ष प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया. तोपर्यंत बाय.